नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, गुड इव्हिनिंग. दत्त जयंती 2025 या उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आमचं जे माझ्या वडिलांनी जे बांधलेलं आहे मंदिर, म्हणजे ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे त्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर वडिलांची इच्छा होती की दरवर्षी सर्व त्यांच्या पुतण्यांनी, मुलांनी, भाच्यानी जयंती, दत्त जयंती आहे ती साजरी करावी असं पप्पांना वाटायचं. पण ना असा योगायोग यायचा, मी आणि माझा मोठा भाऊ राजेश हाच पप्पा जिवंत असतानाही आणि पप्पा गेल्यानंतरही आम्हीच केली. पण आज तर योगायोगाने ते म्हणजे आज तर असं आहे की राजेश पण नाही आहेत, उमा येणार होती ती नाही आली, ताई आपण काहीतरी प्रॉब्लेम आला ती पण नाही आली, आणि पप्पूला पण ड्युटी होती. तर दरवर्षीप्रमाणे कदाचित दत्तगुरूंना माझ्या हातूनच पूजा करून घ्यायची असती, वडिलांची इच्छा काही ते पूर्ण करत नाहीत. तर आता मी आणि पण ह्यावेळेला योगायोग असा की माझे मिस्टर आहेत, दरवर्षी राजेश आणि मीच करतो, ते बिचारी मुंबईवरून येतो भाऊ माझा, पण ह्यावेळेला ते नाहीत आले, कदाचित त्यांचं प्रमोशन झाले, लोड खूप आहे त्याच्यामुळे नाही आले. तर आता आम्ही चाललोय. चला, आज दुपारी घोडके महाराजांच्या इथं त्यांची समाधी आणि दत्त जयंती होती, मग सगळे भाविक तिकडं जातील म्हणून मी संध्याकाळचा हा टायमिंग ठेवला आणि सकाळी तिकडे फक्त पूजा करून आलो मी. आत्ता आपण त्यांना हार घालून आरती करणार आहे. चला तर मग जाऊयात आम्ही. तर हे वडिलांनी त्यांच्या हयातीत असताना बांधलेलं मंदिर आहे. इथंच मी 12 वर्षे राहिले ह्याच वास्तूमध्ये. आज त्याची खूप दुरावस्था झाली, याचं खूप दुःख वाटतंय, पण माझ्या कामाच्या व्यापातून मला जमत पण नाहीये. पण आता निदान मंदिर तरी स्वच्छ ठेवायचा असा निर्णय घेतलाय. महिन्यातून एकदा मी आणि भाभी येऊन इकडं सगळं महिन्यातून एकदा तरी निदान दिवस पाळीमध्ये हे सगळं करायचंय असं ठरलंय फायनली. कारण का उपयोग नाही आहे तर बाकी कोणी लक्ष द्यायला नाही. हे सगळं मंदिर वगैरे सगळं छान धुवून घेतलंय पोरांनी आज. छानसे दिवे लावते मी आणि देवाला, अहो ते फेटा बांधा देवाला. ते कुत्रे वगैरे जाऊन घाण करतात ना मंदिरात म्हणून. पप्पा होते तेव्हा आम्ही खूप छान लाईट वगैरे सगळं लावायचं, पण आता काय. गुरुदेव दत्त दत्त एकमुखी दत्त आहेत हे. तिथं खूप आठवण येत ह्या वास्तूमध्ये. टायगर खूप डेंजर कुत्रा आहे ते, साईचं कुत्रा आहे ते. मग चला पोरं आली, अजून कोण कोण येते बघू. सांगितले तर बऱ्याच जणांना, पण माहित नाही सगळ्यांच्या धाराच्या वगैरे टायमिंग, कोण कोण येते नाही माहिती. जे येईल ते येईल, आपण करून तर घ्यायची आहे. बच्चे कंपनी आमचे आलेले आहेत. दोन काकू आलेत, साई, चेरी, मी आणि हेनी आणि शौर्य. आणि हा आमचा एकदम राखीव प्लेअर चुंग्या टायगर. हेच पाहिजे ना, दत्ताला कुत्रं असतं. इकडे चाललंय फेटा घालायचं. मी दरवर्षी आपला एक फेटा बांधते, जास्त काही डामडोल नसतो माझ्याकडे. तुम्ही कसा बांधला? पुढे घ्या ना त्याचं हे, अहो पुढे घ्या ना, ते नाही म्हणा.
इथे ठेवतो. ए पकड चिरी. लाव चिरी कुठले. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे जे लाव ना साई दिगंबरा लाव. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर अशा प्रकारे या वर्षी पण म्हणजे 4 डिसेंबर 2025 ह्या वर्षीची पण दत्त जयंती आम्ही इतकी छान अगदी शॉर्टमध्ये पण खूप छान आम्ही सगळ्यांनी साजरी केली. म्हणजे काही वस्तीवरच्या महिला आल्या होत्या आणि माझ्या शेजारचे काकू वगैरे आले आणि आम्ही केली. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे हे होते ह्या वेळेला. ह्यांच्या हातून आरती झाली. मला खूप छान वाटतं. हे कधीच नसतात दत्त जयंतीला किंवा कुठल्या प्रोग्रामला. काय म्हणा बंदोबस्त ह्यांचे काही ना काही कामं असतात ड्युटीची. तर म्हणजे ड्युटीवरतीच असतात. तर आज आम्ही केली. माझ्या मुली नाही आहेत, आठवण आली मला मुलींना, पण त्या माझ्या मुली आता हॉस्टेलला आहेत. तर चेरी शौरी आणि साई होते, त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. चला आता दत्तगुरूंना नमस्कार करून आता आपण निघतोय. सगळ्यांना प्रसाद दिला. आज गुरुवार आहे ना दुसरा, त्यामुळे सगळे प्रसाद घेऊन गेले घरी. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. भेटू पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. जय गुरुदेव दत्त. तर आम्ही आता मंदिराचं दार लावून घेतलंय कारण इकडे कुत्रे येतात. आणि आता मी चाललोय. किती छान. 1 मिनिट ऑफ कर बरं ते, बघू कसं वाटतं, दिसते का, किती छान वाटतं. तर आज अशा प्रकारे आमची दत्ताची पण पूजा झाली. म्हणजे दत्त जयंती साजरी झाली. शिवाय माझी रोजची दरवर्षीची माझी मार्गशीर्षाची पण पूजा झालेली आहे संपन्न. आणि या पूजेसाठी ना मी कुबेराचे दिवे घेतले होते बरं का. निरांजन म्हणून कुबेराचे दिवे पहिलेही होते माझ्याकडे, पण आता ह्यावेळेला घेतले आणि घंटी घेतली. दाखवते मी ती तुम्हाला. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला. शौर्य बंद करे, लाईट माझ्या तोंडावर येते. शौर्य बाळा. तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की सांगा. चला मग ठेवते. भेटू पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. हे मी लाईट लावलं होतं गणपतीत, ते आहे चालू.
माझ्या तोंडावरती येतं. तर माझी पूजा पण कशी वाटली मला नक्की सांगा. खूप गडबड झाली पण सगळे आले ना की छान वाटत असतं. चला, माझी बोलणं नाही जमलं. तर हे कुबेर दिवा हे निरांजन घेतलंय मी. शिवाय ही घंटी घेतली ह्या वेळेला. ही छोटीशी माझी पाटार पूजा कशी वाटली तेही सांगा.